नमस्ते सर्वांना. आज आपण यू-पी-एस-सी मेन्स आणि एम-पी-एस-सीच्या जे गॅझेटेड पोस्ट आहे, डेप्युटी कलेक्टर, डी-वाय-एस-पी, तहसीलदार यांचा मेन्सचा जो जनरल स्टडी पेपर सेकंडचा सिलेबस आहे, याबद्दल चर्चा करणार आहोत. आणि त्याबरोबर त्यामध्ये आहे ना, बुक लिस्ट कोणती रेफर केले पाहिजे, रिसोर्सेस अजून कोणकोणते रेफर केले पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण ह्या एक्झामला टॅकल केलं पाहिजे, याच्याबद्दल डिटेल स्ट्रॅटेजी बघणार आहोत. स्ट्रॅटेजी बघण्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम एक गोष्ट समजलं पाहिजे, की यू आणि एम-पी-एस-सीच्या ज्या गॅझेटेड पोस्ट आहे, डेप्युटी कलेक्टर, डी-वाय-एस-पी, तहसीलदार या पदांचा सिलेबस सेम आलेला आहे. त्यामुळे काय करायचं माहिती का, प्रिपरेशन करताना ना थोडं फॅक्च्युअल तर जायचंच, पण कन्सेप्च्युअलाइज पण जायचं. जेव्हा तुम्ही या दोन्ही अँगलने जाल ना, तेव्हा तुमचे सक्सीड होण्याचा जो रेट असतो ना, तो मोर दॅन 100% असतो. त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम एक गोष्ट समजली पाहिजे, जीएस2 मध्ये कोणकोणते टॉपिक येतात. एक म्हणजे पॉलिटी येतं, एक म्हणजे सोशल जस्टिस येतं, एक म्हणजे गव्हर्नन्स येतं आणि फोर्थ म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन्स येतात. म्हणजे असे 4 टॉपिक येतात. आता हे 4 टॉपिक आपल्याला तर कव्हर करायचे आहेत. मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगतो ना, प्रत्येक वेळेला एक गोष्ट सांगायचं म्हणजे काय, एनसीईआरटीचा बेसिक रोल असतो सगळीकडे. जर आपण प्रॉपरली ते रीड केलं ना, तर आपल्याला एक बेसिक लेव्हलची एक आयडिया येऊन जाते, नेमकी कशा पद्धतीनं एक म्हणजे पॉलिटी कशा पद्धतीने असते, पार्लमेंट काय असतं, सुप्रीम कोर्टचा काय रोल असतो, हायकोर्टाचा काय रोल असतो, सोशल जस्टिस म्हणजे काय, या छोट्या गोष्टी ज्या असतात ना, त्या तिथनं क्लिअर होत असतात. बट तुम्ही याच्याबरोबर रेफरन्स बुक म्हणून डायरेक्टली हे जरी वाचलं ना, म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला, हे लक्ष्मीकांतचं बुक आहे. हे लक्ष्मीकांतचं याच्यामध्ये ना कसं असतं माहिती आहे का, इथं सिंपल वर्ड असताना तिथं सुद्धा क्वेश्चन पडण्याचे चान्सेस असतात. ते प्रिलियमच्या दृष्टिकोनातनं, मेन्सच्या दृष्टिकोनातनं. मग याला आपण प्रिलियमला तर वाचणारच आहोत, पण मेन्सच्या दृष्टिकोनातनं प्रॉपर रीड करायचं. म्हणजे काय, मेन्सला तुम्ही गेलात ना, प्रॉब्लेम क्रिएट नाही झाला पाहिजे, की आपल्याला पुन्हा रीड करायचं आहे, पुन्हा आपल्याकडे इतका वेळ नाही. याला आहे ना, प्रिपरेशन करताना कसं करायचं माहिती आहे का, याच्यामध्ये पॉलिटीचा कन्सेप्ट सांगतोय मी फक्त. पॉलिटीमध्ये ना, फॉर एक्झाम्पल प्रिएम्बलमध्ये रिपब्लिक काय आहे, त्याच्यानंतर सोशलिस्ट विचारसरणी काय आहे, त्याच्यानंतर सेक्युलरिझम काय आहे, इंडियन कल्चर आणि वेस्टर्न कल्चरची जी संकल्पना, त्याचा डिफरन्सेस काय काय येतो. म्हणजे ह्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या व्यवस्थित बारकाईने बघायचं. आता उदाहरण सांगायचं म्हणजे नाही का, इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुप्रीम कोर्टाचं काय आहे, काय रोल आहे, कशा पद्धतीने वर्क करताय, युएसए मध्ये कशा पद्धतीने रोल करते, ब्रिटनमध्ये कशा पद्धतीने रोल करते, कळालं का. आणि जे 12 शेड्यूल घेतलेले आपण, फॉर एक्झाम्पल 12 शेड्यूल मध्ये नाही का, आयरिश कॉन्स्टिट्यूशन मधून आपलं काय घेतलेलं आहे, त्याच्यात आणि भारतामध्ये काय डिफरन्सेस आहे. म्हणजे हे डिफरन्सेस म्हणा, याचं थोडं अनालिसिस करून अभ्यास करायचा. कळलं का. ज्यावेळेस आपण ह्या बुकचा प्रॉपर स्टडी करतो ना, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या नसतात, परंतु भरपूर साऱ्या म्हणजे तुम्ही जर पॉलिटीचं हे जर मोर दॅन 80% सिलेबस हा याच्यातनं सुद्धा कव्हर होतोय. म्हणजे असं नाही की या बुकात जर तुम्हाला नवीन काय वाचायची गरज पडणार आहे, पण याला चांगल्या पद्धतीने रीड करणं फार गरजेचं आहे. समजलं का. नंबर सेकंड पॉईंट येतो गव्हर्नन्स. गव्हर्नन्सचं प्रिपरेशन करताना तुम्ही इंटरनेटचा यूज करू शकतात. नंबर सेकंड, ज्या वेबसाईट असतात, भरपूर सारे वेबसाईट आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आलेले आहेत. इनसाईटची घेतली जरी, फोरमची घेतली तरी भरपूर साऱ्या अशी वेबसाईट पण आहे. बट आणि त्याच्याबरोबर काय करायचं माहिती आहे का, हे देशाचे हे सेकंड एआरसी रिपोर्ट आहे, कळलं का. ही सेकंड एआरसी रिपोर्ट प्रॉपरली रीड करायचे म्हणजे याच्यामध्ये राईट टू इन्फॉर्मेशन झालं, ह्युमन राईटचं मॅनेजमेंट वगैरे, ह्या गोष्टी भरपूर साऱ्या गोष्टी इथं सेकंड एआरसी मध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही जर प्रॉपरली रीड केलं नाही हे बुक, तर जे आपलं जो गव्हर्नन्स पॉईंट जो असतो ना, तो चांगल्या पद्धतीने कव्हर होतो. परंतु याला आहे ना, याला आपलं जे काय करंट अफेअरची लिंक देता आलं पाहिजे. जेव्हा आपण करंट अफेअरची लिंक देतो, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट झाले, हायकोर्टाचे जजमेंट झाले, दिल्ली कोर्टाचे जजमेंट झालं, म्हणजे जितके हायकोर्ट आहे त्यांच्या पण न्यूजपेपरमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी कव्हर होत असतात. परंतु आपल्याला ते न्यूजपेपरमध्ये वाचायचं कसं आहे, ते पण महत्वाचं आहे. ते एखादा टॉपिक आला, तो कशा पद्धतीने लिंक करायचा आहे मेन्सच्या दृष्टिकोनातून, त्याच्यात कशा प्रकारे आन्सर रायटिंग करायचे. हे जर केलं ना तुम्ही, म्हणजे इंट्रो कसा लिहायचा, बॉडी कसा लिहायचा, कंक्लुजन कसा लिहायचा, राईट टू इन्फॉर्मेशन काय आहे, सिटीजन चार्टरमध्ये ना सिटीजनला सेंटर काय धरलं जातं, या छोट्या गोष्टींना तुम्ही प्रिपरेशन करणार ना, तर गव्हर्नन्स पॉईंट कव्हर होणार. नंबर थर्ड, सोशल जस्टिसच्या बाबतीत सांगायचं म्हणजे, सोशल जस्टिसच्या बाबतीत आहे ना, स्पेशली असं कोणताही एक बुक नाही आहे. परंतु तुम्ही ना याला करंट अफेअर्सची लिंक करून आहे ना, सोशल जस्टिस म्हणजे काय, त्याच्यामध्ये ओल्ड एजचा प्रॉब्लेम काय आहे, चाइल्डचा प्रॉब्लेम काय आहे, महिलांच्या बाबतीत झालं, म्हणजे असं सोसायटीच्या रिलेटेड जितक्या पण न्यायाच्या बाबतीत जितक्या संकल्पना आहे, शेड्यूल कास्ट झालं, शेड्यूल ट्राईब झालं, पण म्हणजे ओबीसी झालं, अदर बॅकवर्ड क्लासेस झालं, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग झालं, अशा भरपूर साऱ्या संकल्पना आहेत. त्या संकल्पनांवर तुम्ही जर काम केलं, करंट अफेअरची लिंक दिलं, तर इथं हा टॉपिक कव्हर होण्याचे चान्सेस भरपूर असतात. आणि नंबर 4 म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन. आता इंटरनॅशनल रिलेशन जर तुम्ही मार्केटमधनं कोणतंही बुक आणलं ना, त्याचा मागचा बॅकग्राऊंड कव्हर केलेला आहे, पण करंटचा बॅकग्राऊंड आपल्याला सगळ्यात जास्त इथं महत्वाचं असतं. त्यामुळे इंटरनॅशनल रिलेशन करताना जे काही डेली चालतात ना, ग्लोबली जिओ पॉलिटिक्स, इंडियन जिओ पॉलिटिक्स, सोशल इश्यूज म्हणा, यांचा जो अभ्यास चालतो ना, आता माझे भरपूर सारे इंटरनॅशनल रिलेशनच्या बाबतीत म्हणा, ग्लोबल जिओ पॉलिटिक्सच्या बाबतीत काही लेक्चर्स येत असतात, ते सुद्धा तुम्ही प्रॉपर रीड केलं, तिथनं काही गोष्टी तुम्हाला
तुम्हाला समजल्या ते तुम्ही इथं लिंक करू शकता. त्याच्यावर प्रॉपर अजून माहिती काढून आहे ना, याला चांगल्या पद्धतीने तिथं आन्सर रायटिंग करू शकतात. अशा पद्धतीने सुद्धा जाता येईल. कळालं का? तुम्ही ज्यावेळेस अशा पद्धतीने जाल ना, इंटरनॅशनल रिलेशन हा टॉपिक आहे ना, थोडा मोठा आहे, ब्रॉड कन्सेप्ट आहे. फक्त एवढंच आहे की तो न्यूजपेपरच्या माध्यमातून कव्हर होण्याचे चान्सेस भरपूर असतात. समजलं का? तुम्ही जर अशा पद्धतीने गेलं, त्याच्यात एखादा टॉपिक आहे, फॉर एक्झाम्पल G20च्या बाबतीत एखादी सबमिट झाली. त्याचा एंड रिझल्ट काय आला? त्याच्या मागची कन्सेप्ट काय आहे? म्हणजे सगळ्या गोष्टी ना त्याचं एनालिसिस करायचं. त्याचा इम्पॅक्ट काय पडला इंडियावर? ग्लोबल लेव्हलला काय इम्पॅक्ट पडला? फ्युचरला काय चॅलेंजेस आहे? आणि त्यावर टॅकल करण्यासाठी वे बियॉन्ड म्हणजे फॉरवर्ड आपण पुढे लुक कसं बघू शकतो ना त्याला एंड रिझल्ट आपण याला अजून ट्रान्सफरन्सी आणण्यासाठी आपण अजून काय करू शकतो ना? या सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन केलं ना, तेव्हा हा अभ्यास करणं फार सोपं जातं. सो थँक यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल.